भारतातील वस्त्रोद्योग हा कित्येक पिढ्यांपासून देशातील मुख्य उद्योग आहे। इथलं सुती आणि रेशमी दोन्ही कापडं जगात प्रसिद्ध आहेत आणि ब्रिटिश भारतात आले ते सुरुवातीला इथल्या कापसाच्या मोहानेच। पण हा इतिहास झाला। पुढे युरोपात औद्योगिक क्रांती झाली आणि कापड गिरणी आल्या, तेव्हाही भारतीय वस्त्रोद्योग मागे नव्हता हे सांगणारा एक ब्रँड भारतात आहे आणि तो म्हणजे अ कंप्लीट मॅन रेमंड। गौतम सिंघानिया हे भारदस्त नाव आणि तितकंच भारदस्त आणि राजेशाही व्यक्तिमत्व यांनी हा ब्रँड नावारूपाला आणलाय। त्याचीच ही कहाणी। रेमंड्सची सुरुवात खरं तर 1925 मध्ये मुंबईजवळ ठाण्यातल्या खाडीच्या भागात वाडिया नावाच्या एका गृहस्थाने केली होती। भारतीय सैन्याला आधुनिक पोशाख शिवून देण्यासाठी कापड तयार करण्याची त्यांची योजना होती। ती यशस्वीही झाली, कारण भारतात आधुनिक पद्धतीच्या म्हणजे सूटिंग कापडाची गरजच होती। पण मुळातच वाडिया यांचं वय जास्त होतं, त्यांच्याकडे वेळ कमी होता आणि उद्योग पुढे रेटणं त्यांना शक्य झालं नाही। त्यामुळे त्यांनी तो अल्बर्ट रेमंड आणि इब्राहिम जेकब रेमंड या ज्यू उद्योजकांना विकला आणि तेव्हापासून या ब्रँडला नाव मिळालं रेमंड आणि कंपनी होती द रेमंड वूल मिल्स। पुढे 1944 मध्ये राजस्थानच्या सिंघाना भागातून आलेलं एक मारवाडी कुटुंब सिंघानिया यांची नजर या ढासळत्या ब्रँडवर गेली। त्यांना भारतीयांची साहेबी पोशाख मिरवायची हौस भागवण्याची क्षमता असलेला हा ब्रँड खूपच आवडला। लाला कैलासपत सिंघानिया यांनी रेमंडचं महत्त्व हेरलं आणि कंपनी विकत घेतली। नाव मात्र इंग्लिशच बरं म्हणून रेमंडच ठेवलं। सिंघानिया कुटुंबाची स्वतःची जेके कॉटन मिल नावाची कापड गिरण होती, त्यामुळे हा उद्योग त्यांना नवीन नव्हता। सुती कापडाची त्यांची गिरण अगदी ब्रिटिश गिरणीतून बनलेल्या कापडाला टक्कर देणारी होती। आता त्यांना फक्त परदेशात बनणाऱ्या कापडाच्या व्यवसायात शिरकाव करण्याची संधी मिळाली होती। सूट शिवण्यासाठी आणि एकूणच कार्यालयीन वापरासाठी तेव्हा याच कापडाची फॅशन होती। स्वातंत्र्यानंतर लाला कैलासपत यांचा मुलगा विजयपत सिंघानियानं रेमंड्सचा आणखी विस्तार केला। 1950 मध्ये त्यांनी मुंबईत नवीन कापड गिरण उघडली आणि 58 मध्ये रेमंडची पहिली शोरूम किंग्स कॉर्नरला उभी राहिली। एका भारतीय ब्रँडची मुंबईतली ही पहिली शोरूम होती। पुढे त्यांचा मुलगा गौतम सिंघानिया यांनी रेमंडचं काम हाती घेतलं, तेव्हा तर या ब्रँडनं आणखी नवी उंची गाठली। द कंप्लीट मॅन ही टॅगलाईन त्यांनीच या ब्रँडला दिली। तयार कपड्याबरोबरच त्यांनी फॅशनही आणली आणि 1986 मध्ये रेमंडच्या गिरणीतून तयार होणाऱ्या कापडाचा पहिला ब्रँड तयार झाला, पार्क एव्हेन्यू। तयार शर्टची आणि पुरुषांच्या फॅशनची व्याख्याच बदलली। 1990 मध्ये गौतम यांच्याच मार्गदर्शनाखाली कंपनीची ओमान इथं एक शोरूम उभी राहिली आणि 1980च्या दशकापर्यंत भारतात ओनली विमल हा रिलायन्सचा ब्रँड आणि बॉम्बे डाईंग हा वाडिया यांचा ब्रँड अगदी दिमाखात उभा असतानाही रेमंड्स आपली शान टिकवण्यात यशस्वी झाले। याला कारण गौतम सिंघानिया यांनी ब्रँडला दिलेली उंची। भारतीय कापड उद्योगाला त्यांनी फॅशनचा दर्जा दिला आणि फॅशनचं महत्त्व लोकांना पटवून देण्यातही ते यशस्वी झाले। 1999 मध्ये पार्क्स हा ब्रँड ताफ्यात आला आणि रेमंड रेडी टू वेअर, पार्क एव्हेन्यू, कलर प्लस आणि पार्क्स अशा ब्रँडमधून सिंघानिया यांनी सगळ्या वयोगटांना कॅज्युअल आणि सेमी फॉर्मल तयार कपड्यांची रेंज उपलब्ध करून दिली। द रेमंड शॉप स्थापन करून लोकांना शॉपिंगचा आनंद दिला। उत्पादनाचा दर्जा, विविधता आणि कपड्यापासून ते वितरणापर्यंत व्यवस्था उभी करण्यात दाखवलेली स्फूर्ती हे रेमंडच्या यशाचं गमक आहे। सूटिंगचा कपडा, शर्ट उत्पादन, कपडे उत्पादन, जीन्स उत्पादन आणि रिटेल अशा उद्योगात आता कंपनी स्थिरावली आहे। रेमंड समूहाच्या अंतर्गत ही कंपनी येते आणि कौटुंबिक करारानुसार रेमंड या कपडे व्यवसायातील 27% भागीदारी गौतम सिंघानिया यांना मिळाली आहे। कपडे उद्योगाबरोबरच रेमंड समूह FMCG, एव्हिएशन, रिअल इस्टेट, ऑटोमोटिव्ह या क्षेत्रातही आहे आणि समूहाचा एकूण महसूल 36 अब्ज रुपयांच्या घरात आहे। पण त्यातही 1/3 वाटा तयार कपड्यांच्या विक्रीतून येतो, इतका हा ब्रँड मोठा झालाय। तर ही होती रेमंडची कहाणी। तुम्हाला ती ऐकायला आवडली का? खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। आणखी कुठल्या ब्रँडविषयी जाणून घ्यायला आवडेल तेही कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हिंदुस्तान पोस्टचं YouTube चॅनल आणि Facebook पेज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।